बार्शी तालुक्यातील झाडी गावातील शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाणांच्या उगवणीबाबत गंभीर तक्रार करत शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। पेरणी करून 8 दिवस उलटून सुद्धा बियाणांचा कोंब जमिनीतून बाहेर न आल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होतीये। शेतकरी प्रशांत सांगळे, रवींद्र आगलावे, विशाल वाघमारे आणि ज्ञानदेव मते यांनी 29 जून 2026 रोजी वैराग येथील समृद्धी अॅग्रो कृषी केंद्र येथून महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांच्या एकूण 12 पिशव्या खरेदी केल्या होत्या। त्यानंतर 1 जुलै 2026 रोजी त्यांनी आपल्या शेतात या बियाण्यांची पेरणी केली आहे। मात्र पेरणीनंतर तब्बल 8 दिवस उलटूनही शेतात कुठेही सोयाबीनचा कोंब दिसून आला नसल्यानं संबंधित शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। यामुळे त्यांच्या पेरणीचा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। पुन्हा पेरणी करण्याचं संकट त्यांच्या समोर आता उभं ठाकलंय। या प्रकरणी शेतकऱ्यांनी बार्शी तालुका कृषी अधिकारी तसंच पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारीची तातडीनं चौकशी करून बियाण्यांची गुणवत्ता तपासावी, दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई शासनानं त्वरित द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान या तक्रारीमुळे महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून कृषी विभाग या प्रकरणाची काय भूमिका घेतो याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। मी झाडी या गावातील सर्व शेतकरी असून मी प्रशांत सांगळे, रवींद्र आगलावे, विशाल वाघमारे, ज्ञानदेव मते आणि श्रीकांत मते अशा आम्ही 5 शेतकऱ्यांनी 29 जून 2026 रोजी वैराग येथील समृद्धी अॅग्रो कृषी केंद्र या ठिकाणाहून महाबीज कंपनीच्या 12 बियाण्यांच्या पिशव्या खरेदी केल्या होत्या। त्या खरेदी केल्यानंतर 30 जून रोजी आमच्या गावामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे आम्ही त्या पिशव्या 1 जुलै 2026 रोजी ज्या दिवशी कृषी दिन होता त्या दिवशी आम्ही त्या पिशव्यांची आमच्या शेतामध्ये पेरणी केली आणि ती पेरणी करून आज 8 दिवस उलटून गेलेले असताना देखील त्यामध्ये कुठलाही कोंब जमिनीतून वरती आलेला नाही, अशी तक्रार आम्ही बार्शी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभाग यामध्ये तक्रार दाखल केली असून या झालेल्या नुकसानाची भरपाई आम्हाला शासनाने गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्वरित करावी, एवढी आमची शासनाकडे विनंती राहील।